नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा महायोजना इन्फॉर्मेशन या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे. तरी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून घ्या. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, कारण पोलीस भरती 2026साठी संपूर्ण म्हणजे सराव प्रश्नपत्रिका जी आहे ते आपण घेऊन आलेलो आहोत. सराव प्रश्नपत्रिका भाग 1 जे आहे आज आपण घेऊन आले, त्याच्यासाठी आपल्याला वेळ देण्यात येत आहे 90 मिनिटे आणि गुण जे आहेत 100 आपल्याला मिळतील. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या. तर चला मग वेळ न लावता व्हिडिओला स्टार्ट करून घेऊया. प्रश्न पहिला, भारतीय संविधान भारतीय संविधानाचा मसुदा कोणी तयार केला? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत भारतीय संविधानाचा मसुदा तयार केलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला याचे योग्य उत्तर येत असतील तर लवकरात लवकर कमेंट करून सांगण्याचा प्रयास करू शकता. तर दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचा राज्यदिन कधी साजरा केला जातो? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, 1 मे रोजी जे आहे महाराष्ट्राचा राज्यदिन साजरा केला जातो. प्रश्न तिसरा, भारताची राजधानी कोणती? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, नवी दिल्ली जी आहे भारताची राजधानी आहे. प्रश्न चौथा, भारतीय राष्ट्रध्वजातील अशोक चक्राला किती कडे असतात? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, 24. भारतीय राज्य ध्वजातील अशोक चक्राला 24 कडे आहेत. प्रश्न पाचवा, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आहेत भारताचे पहिले राष्ट्रपती होते. प्रश्न 6वा, भारतीय राज्यघटनेत सध्या किती अनुसूच्या आहेत? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, 12. भारतीय राज्यघटनेत सध्या 12 अनुसूच्या आहेत. प्रश्न 7वा, सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य कुठून घेतले आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, उपनिषद. सत्यमेव जयते ही ब्रीदवाक्य उपनिषद इथून घेतलेले आहे. प्रश्न 8वा, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? क्षेत्रफळानुसार जे आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, अहमदनगर जे आहे क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे. हे प्रश्न जे आहेत मित्रांनो खूप वेळा पोलीस भरतीला आलेले आहेत, तर स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू शकता. प्रश्न 9वा, भारतीय संसदेचे किती सभागृह आहेत? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, भारतीय संसदचे एकूण 2 सभागृह आहेत. प्रश्न 10वा, लोकसभेचे सभापती कोण असतात? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, लोकसभेचे अध्यक्ष जे आहेत लोकसभा अध्यक्ष असतात. प्रश्न 11वा, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, हॉकी जे आहे भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. प्रश्न 12वा, महाराष्ट्र पोलीस दलाचा बौद्ध चिन्ह कोणता? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, अशोक स्तंभ जे आहे महाराष्ट्र पोलिसाचा बौद्ध चिन्ह आहे. प्रश्न 13वा, भारतात सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, उत्तर प्रदेश जे आहे भारतात सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. प्रश्न 14, भारतीय चलन नोटा कोण छापतो? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जे आहे भारताचे चलन नोटा छापते. प्रश्न 15वा, महाराष्ट्रातील पहिली महिला IPS अधिकारी कोण? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, किरण बेदी जी आहे भारतातील पहिली महिला IPS बनलेली आहे. प्रश्न 6वा, भारतीय संविधान कधी लागू झाले? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, 26 जानेवारी 1950 रोजी जे आहे भारताचे संविधान लागू झालेले आहे. प्रश्न 17वा, भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, मोर जे आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे.
प्रश्न 18, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? जो जे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, यशवंतराव चव्हाण जे आहेत भारताचे पहिले मुख्यमंत्री होते. प्रश्न 19, लोकशाही या शब्दाचा अर्थ काय? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, लोकांचे राज्य. लोकांचे राज्य म्हणजे लोकशाहीचा अर्थ होय. प्रश्न 20, पोलीस भरती शारीरिक चाचणीमध्ये पुरुषांसाठी धाव किती असते? योग्य मित्र आहे मित्रांनो ऑप्शन ए, 1600 मीटर जे आहे पोलीस भरतीसाठी पुरुषांसाठी शारीरिक चाचणीमध्ये धाव असते. मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या. तर नेक्स्ट व्हिडिओ आपला कोणत्या विषयावर होईल हे तुम्ही लवकर कमेंट करा.